हॅलो एव्हरीवन. आपल्या आयुष्यात अनेक अनुभव येतात, काही चांगले काही वाईट. चांगले अनुभव आपण विसरून जातो, पण वाईट कायम डोक्यात राहतात. सो ग्रुपच्या निमित्ताने अनेक एक्सपिरियन्स आले आणि ते मी आता वन बाय वन शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो पहिल्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे. ग्रुपच्या निमित्ताने मी बऱ्याच ॲडमिन्सला ओळखत होते. पण ही जी ॲडमिन भेटली होती, तिला मी कधीच ओळखलं नाही किंवा कधीच पाहिलं नव्हतं. मी एक प्रोग्राम अरेंज केला होता, रॅम्प वॉक फॉर प्लास्टिक बॅन अवेअरनेस. सो हा वडगाव शेरीमध्येच होता आणि ग्रुप तेव्हा 17-18 हजारचा असेल. त्यानिमित्ताने मी काय केलं होतं, की सगळ्या ग्रुपवरती प्रमोशन केलं होतं, जेणेकरून जास्तीत जास्त एंट्रीज यावेत. जसं मी तिच्या ग्रुपमध्ये पोस्ट केलं, ती ग्रुप पोस्ट तर अप्रूव्ह नाही झाली, पण मला तिच्याकडनं कॉल आला आणि कॉल आल्यानंतर तिनं माझी सगळी माहिती काढून घेतली आणि कुठल्या ग्रुपमध्ये काय पॉलिटिक्स चालू आहे, ग्रुप कसा चालू झाला, ह्या सगळ्या गोष्टी तिनं मला शेअर केल्या आणि हळूहळू माझा विश्वास संपादन केला. सो मलाही असं मला माहीत नव्हतं की एवढ्या हे लेवलला आपल्याला कोणी हेल्प करतंय, तर ॲटोमॅटिकली त्याच्यावर विश्वास संपादन होतंच. आणि फोटोग्राफरपासून कोणते गेस्ट येणार आहेत, काय येणार आहेत, ते सगळे माझ्याकडनं तिनं करून घेतले. मलाही छान वाटलं की चला आपला इव्हेंट होऊन जातोय. सो तो इव्हेंट खूप छान झाला. त्यानंतर तिनं एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं होतं. त्या एक्झिबिशनचं मला माझं फोटोसहित पोस्टर क्रिएटिव्ह बनवून दिलं. मलाही छान वाटलं, मला ग्रॅटिट्यूड होतं तिच्याबद्दल. सो मी विचार केला की जसं तिनं मला सपोर्ट केलं आहे, तर आपणही तिला सपोर्ट करायला पाहिजे. आपणही त्या एक्झिबिशनला जायला पाहिजे. मग मी एक्झिबिशनला गेले. पूर्ण एक्झिबिशन फिरले. ती कुठेही दिसली नाही मला आणि त्यानंतर मी तिला जायच्या आधी म्हणलं तिला सांगावं की आपण येऊन गेलो आहे. म्हणून मी तिला कॉल केला. कॉल केल्यानंतर तिने एक लोकेशन सांगितलं, जिथं ती त्याच्या स्पॉन्सरसोबत बसली होती आणि मी तिकडे गेले. त्याच्यानंतर तिनं त्यांना त्या स्पॉन्सर्सला इंट्रोडक्शन केलं की हिचाही ग्रुप आहे, सगळ्या मिडल क्लास लोकांचा एक ग्रुप आहे. सो माझा मनात तिची प्रतिमा होती किंवा जो ग्रॅटिट्यूड होता, जो रिस्पेक्ट होता, तो 0 मिनिटात गळून पडला. असं वाटलं की त्या ग्रुपची तू पण एक मेंबर आहेस, मग तू पण मिडल क्लास आहेस का? किंवा कोणाला इंट्रोडक्शन करून देताना तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला जाऊन इंट्रोडक्शन करून देता का? सो तेव्हा मी तिथं काही बोलले नाही. तिथून मी सरळ बाहेर पडले. मला ह्या निर्णयावर खूप पश्चाताप झाला की आपण जायला नाही पाहिजे होतं. सो पण त्या अनुभवानंतर मी ठरवलं की मला नंबर 1ला जायचं आहे इन एनी हाऊ. सो असे एक्सपिरियन्स येत असतात. तुमच्या आयुष्यात कधी काही असा एक्सपिरियन्स आला असेल तर नक्की शेअर करा. माझ्या पर्सनल मेलवर शेअर करू शकता. मेल आय डी पण मी माझ्या ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे किंवा माझ्या पर्सनल नंबरवर पण तुम्ही शेअर करू शकता. आणि ह्या अनुभवातून आपण खूप काही शिकतो. तुम्ही काय शिकलात त्या अनुभवातून नक्की मला कळवा. थँक यू.